ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये प्रियाचं सत्य उघड होणार आहे आणि स्वतः डॉक्टर हे सिटी स्कॅनच्या माध्यमातून रविराज आणि प्रतिमा समोर आणणार आहे। तर तुम्ही हा भाग शेवटपर्यंत नक्कीच बघा। अशा पद्धतीने प्रियाचं हे सत्य समोर आल्यानंतर मालिकेत नेमका काय ट्विस्ट येणार आहे, चला तर मग आजच्या या भागाला आपण सुरुवात करूया। खरं तर प्रियाला प्रतिमाची मेमरी परत येऊ नये असंच पहिल्यापासून वाटत असतं, का तर नागराजने जो काही कारनामा केलेला होता त्यामुळेच तर नागराज आणि महिपतचं सत्य जे जीवे मारण्याचं होतं रविराज आणि प्रतिमाला ते समोर यायला नको, म्हणून नागराज आणि प्रिया वारंवार प्रतिमाला आता स्मरणशक्ती तिची येऊ नये यासाठी प्रयत्न करत असतात। त्यातच त्या दिवशी प्रियाने मुद्दामून प्रतिमाला वेडे ठरवण्यासाठी प्रतिमाच्या मोबाईलवरून केलेला मेसेज हाच आता प्रियाचा घात करणार असतो। खरं तर प्रियाने प्रतिमा किती मूर्ख आहे आणि प्रतिमाच्या काहीच लक्षात नाही राहत हे सगळ्या गोष्टी या माध्यमातून दाखवल्या असल्या तरीसुद्धा आता या सगळ्यामधून प्रियाच या सगळ्याची मूळ आहे हे आता कळणार आहे। त्याच वेळेला आता इथे मात्र रविराज ठरवतो की प्रतिमाला डॉक्टरांकडे घेऊन जायला हवं, प्रतिमाची व्यवस्थित ट्रीटमेंट करायला हवी। जे काही औषधे दिले आहेत त्याचा फरक तर थोडाफार आहेच, पण अजून काही औषधांमध्ये बदल करून प्रतिमाची जी काही प्रकृती आहे ती सुधारायची, असंच हे सुरू असतं। पण त्याच वेळेला आता नागराज घेत असलेली काळजी आणि त्याचसोबत सुमनसुद्धा प्रतिमाची घेत असलेली काळजी यावरून हे स्पष्ट होत आहे की नागराज जो आहे तो सुद्धा प्रतिमाला दुधामध्ये त्या गोळ्या टाकून देत होता। पण आता या सगळ्याचा तपास या सिटी स्कॅनवरून होणार आहे। खरं तर प्रतिमा डॉक्टरकडे जायला नकार देत असते, मात्र रविराज प्रतिमाला समजवतात आणि प्रतिमाला म्हणत असतात की असं करून कसं चालेल, परंतु प्रतिमा आता स्वतःला खरंच खूपच अनलकी समजत असते आणि ती म्हणत असते की डॉक्टरांकडे जाऊन काहीच फायदा नाही आहे। त्या दिवशी सुद्धा तुम्ही सांगितलंत ना, बघितलं की माझ्यावर कोणताही फरक अजूनही जाणवत नाही आहे। मी तो मेसेज माझ्या मोबाईलमधनं केलेला नव्हता तरीसुद्धा तो मेसेज कसा काय कल्पनापर्यंत पोचला, म्हणजेच माझ्या ह्या औषधांचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही आहे, मग उगाच डॉक्टरांकडे कशाला जायचं असंच ती म्हणत असते। रविराज आता प्रतिमाला समजवत असतो तर प्रतिमाच्या बाजूने नागराज बोलत असतो की वहिनीला डॉक्टरकडे नाही जायचंय तर कशाला जबरदस्ती करतोयस दादा, कारण नागराजला आता माहिती झालेलं असतं की रविराज आणि त्याचसोबत प्रतिमा डॉक्टरांकडे गेले तर नक्कीच त्यांचा भांडाफोड होऊ शकतो आणि म्हणूनच त्या गोष्टींपासून तो अलिप्त राहायचा प्रयत्न करत असतो। पण इकडे आता जी प्रतिमा असते तिला भूतकाळातल्या काही गोष्टी आठवत असतात, पण ज्या काही गोष्टी आता वर्तमानात घडत असतात त्या गोष्टींमुळे आता खूप जास्त कन्फ्युजन तिचं वाढत असतं। खरं तर ते सगळं करायचं काम हे इकडे आता जो नागराज असतो आणि प्रिया यांचे कारनामे असतात। पण आता नागराजला असं वाटत असतं की यांनी या डॉक्टरांकडे जाऊच नये, कारण डॉक्टर श्रद्धाकडे गेले आणि काही रिपोर्ट्स केले आणि त्याच्यामधनं समजलं की हिला गोळ्या दिल्या जात आहे, तर आम्ही 12च्या भावात जाऊ, हे सुद्धा आता त्या नागराजला माहिती असतं। म्हणूनच नागराज रविराजना सांगत असतो की वहिनींना जर डॉक्टरांकडे जायचं नसेल तर उगाच तिला जोर जबरदस्ती कशाला करताय, आपल्या वहिनी नक्कीच बऱ्या होतील असं तो आता सांगत असतो। पण रविराज म्हणत असतो की नाही, प्रतिमाला या सगळ्यातून पूर्णपणे बरं व्हायला हवं, तिला सगळ्या गोष्टी आठवायला हव्यात, त्यामुळे प्रतिमा ऐक ना माझं। आता प्रतिमा रविराजचं ऐकायला तयार होते आणि डॉक्टरांकडे जायला रविराजला होकार देते। आता रविराज आणि त्याचसोबत प्रतिमा हे डॉक्टरांकडे जायला निघतात, तर इकडे सुमन मात्र आता म्हणत असते की जर हे सगळं काही ओके झालं तर किती चांगलं होईल ना, म्हणजेच प्रतिमा वहिनींची मेमरी परत आली तर प्रतिमा वहिनींना सगळं काही आठवेल आणि आम्ही पुन्हा पहिल्यासारख्या एकत्र येऊ, म्हणजेच पहिल्यांदा कशा आम्ही गप्पा मारायचो, दोघे एकमेकींना समजून घ्यायचो, ज्या काही भूतकाळातल्या गोष्टी आहेत त्या एकदा का त्यांना आठवल्या तर बरं होईल असं सुमन नागराजला म्हणत असते। पण नागराजचं आता डोकं तर फिरलेलंच असतं, कारण नागराजने ज्या काही चुका केलेल्या असतात त्याचं प्रायश्चित्त आता त्यांना भोगायला लागणार असतं। इकडे तर रविराज आणि त्याचसोबत प्रतिमा दोघीही जण तर डॉक्टरकडे जायला निघालेलेच असतात, पण आता नागराजला या सगळ्याचं भलं मोठं टेन्शन आलेलं असतं।
कारण आता प्रियाने आणि त्याने मिळून ज्या काही गोळ्या प्रतिमाला दिलेल्या असतात त्याचा परिणाम जर आता डॉक्टर श्रद्धाला दिसला तर आपण काही आता वाचू शकत नाही ही सुद्धा गॅरंटी त्याला असते. म्हणूनच तो तातडीने प्रियाला भेटायला बोलवतो. प्रिया त्याला भेटायला आल्यावर नागराज आता तिला सांगत असतो की तुला माहिती आहे का, आता दादा त्या प्रतिमाला घेऊन डॉक्टरांकडे गेला आहे. डॉक्टरांकडे गेल्यावर जर काही तपास लागला आणि काही गोष्टी समोर आल्या ना तर आपण कामातून जाऊ. तर प्रिया म्हणत असते की तू काळजी करू नकोस, तसं काहीसुद्धा होणार नाही. डॉक्टर फार तर काय करतील, तिला चेक करतील आणि गोळ्या बदली करून देतील जर त्या गोळ्यांचा फरक नसेल जाणवत तर. पण याचा बाकी काही परिणाम जास्त होणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे, असं देखील आता ती सांगू लागते. पण इकडे जे टेन्शन आता त्या नागराजला आलेलं असतं तसंच काहीचं होणार असतं. पण प्रिया या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असते. प्रियाला असं वाटत असतं की हे काही सिरियस घटना नाही आहे. पुन्हा जरी ती आली तरी आपण तिला त्या गोळ्याच द्यायच्या आणि तिची अवस्था बिकट करून टाकायची. तिला काही झालं तरीसुद्धा जुन्या गोष्टी आठवायला द्यायच्या नाहीत. हेच प्रयत्न आता प्रियाचे सुरू असतात. त्यावर आता नागराज म्हणत असतो की तुला त्या दिवशी त्या मॅसेजचे कारनामे करायची गरजच नव्हती. तू हे सगळं केलेस ना, त्यामुळे आता हे सगळं प्रकरण आपल्या अंगाशी आलेलं आहे. तर आता प्रिया म्हणत असते की मी काय चुकीचं केले, जे केले ते योग्यच केले ना, मला नाही वाटत असं काही होईल. तर इकडे रविराज आणि त्याचसोबत प्रतिमा चाललेले असतात. त्याच वेळेला रविराज आणि प्रतिमा एकमेकांशी बोलत असतात. प्रतिमाला रविराज सांगत असतात की एकदा का आता डॉक्टरकडनं योग्य ती ट्रीटमेंट मिळाली ना की तू लवकरच रिकवर होशील आणि तुला आपल्या भूतकाळातील गोष्टी सगळ्या आठवतील. तर इकडे प्रतिमासुद्धा या सगळ्या गोष्टींमुळे खुश असते, कारण रविराज तिच्यासाठी खूप काही गोष्टी करत असतात. इकडे डॉक्टरांकडे आता दोघंही जण पोहोचतात. त्यावर डॉक्टर श्रद्धा आता प्रतिमा आणि रविराजची चौकशी करतात. त्याच वेळी जी काही फाईल असते प्रतिमाची ती रविराज श्रद्धाला देतात. श्रद्धा आता त्या फाईलचा पूर्णपणे अभ्यास करते आणि त्याच वेळेला ती आता थोडे प्रश्न प्रतिमा यांना विचारते, कारण ती शेवटी सायकॅट्रिस्ट असते आणि त्यामुळे त्या सायकॅट्रिस्टचे जे काही क्वेश्चन्स असतात ते प्रतिमाला नीट देता येत नसतात. कारण ज्या काही डोसेस तिने दिलेले असतात ते डोसेसमुळे जो काही कोर्स कंप्लीट केलेला असतो त्यामुळे प्रतिमाला बरंच काही आठवायला हवं होतं. पण प्रतिमाला आता जरी डॉक्टरांनी काही विचारलं तरीसुद्धा त्या गोष्टीचा थोडाफार का होईना त्रास होत होता. त्यामुळे आता डॉक्टर श्रद्धा रविराजला विचारतात की तुम्ही मी दिलेल्या गोळ्या बरोबर घेतल्या आहेत ना. रविराज सांगत असतो की हो श्रद्धा, तुझ्या गोळ्या दिल्या होत्यास त्या व्यवस्थितच आपण दिलेल्या आहेत प्रतिमाला, त्यामुळे काळजी करू नको. परंतु आता इकडे जो काही रिपोर्ट बघितला जात असतो, म्हणजेच जे काही आता प्रतिमाच्या वागण्यावरून तिला कळत असतं ते कुठेतरी गणत असतं. म्हणजेच प्रतिमा जी आहे ती वेगळी वागत असते. गोळ्या दिल्यानंतर जी काही सुधारणा हवी असते ती सुधारणा अजूनही प्रतिमामध्ये झालेली नसते. त्यामुळे डॉक्टर श्रद्धाला थोडा डाऊट येतो. ती म्हणत असते की आपण एक काम करूया, ह्यांचा सिटी स्कॅन आणि ब्लड टेस्ट करून बघूया नेमकं काय आहे ते, नक्की डेव्हलपमेंट किती झाली हे आपल्याला त्याच्यातनं कळेल. तर रविराज म्हणतात की ठीक आहे, तू जसं म्हणशील तसं आपण प्रक्रिया करून घेऊया. तर आता प्रतिमाचा सिटी स्कॅन आणि त्याचसोबत ब्लड टेस्ट केले जातात. त्याच वेळेला आता या सगळ्या ब्लड टेस्टचे आणि सिटी स्कॅनचे रिपोर्ट्स लगेचच मिळणार असतात. त्यामुळे रविराज आणि प्रतिमा तिथेच थांबतात. आता ते रिपोर्ट समोर आलेले असतात. ते रिपोर्ट समोर आल्यानंतर भयानक असा सत्याचा उलगडा आता झालेला असतो. त्याच वेळेला ते रिपोर्ट बघून आता डॉक्टर श्रद्धा म्हणू लागतात की तुम्ही गोळ्या ह्या व्यवस्थित दिलेल्याच नाही आहेत. म्हणजेच मी जो गोळ्यांचा कोर्स दिला आहे त्या गोळ्या त्यांच्या शरीरात गेल्याच नाही आहेत. हे ब्लड टेस्टवरनं स्पष्ट जाणवते, कारण त्यांच्या शरीरात वेगळ्याच काहीतरी गोळ्यांचा प्रभाव जाणवतोय या ब्लड टेस्टमधून. त्यावर आता रविराज म्हणत असतो की हे कसं शक्य आहे, कारण या गोळ्या माझी मुलगी स्वतः प्रतिमाला देत होती. रोज रात्री ती न चुकता तिला गोळ्या द्यायची. असं देखील आता डॉक्टरांना इथे रविराज सांगू लागतो. त्यावर डॉक्टर म्हणतात की नाही, पण मी ज्या गोळ्या लिहून दिल्या होत्या त्या गोळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे त्यांना दिल्याच गेल्या नाही आहेत. तो कोणत्या तरी दुसऱ्याच गोळ्यांचा प्रभाव यांच्यावर झालेला आहे. त्यामुळे हे सगळं ब्लड टेस्टमधनं लगेच समजते की त्यांच्या अंगात कोणत्या ड्रग्सचं प्रमाण जास्त गेलेलं आहे. त्यामुळे स्पष्ट जाणवते की मी ज्या गोळ्या लिहून दिल्या होत्या त्या तर दिल्या गेलेल्या नाही आहेत, पण त्यांची स्मृती परत येऊ नये
यासाठी गोळ्या दिल्या गेलेल्या आहेत हे या रिपोर्टनुसार सरळ स्पष्ट होते. हे ऐकल्यानंतर इकडे मात्र रविराज आणि प्रतिमाला जबरदस्त असा धक्का बसतो. आता ते दोघंही जण एकमेकांकडे पाहत राहतात. रविराज म्हणत असतात की पण या गोळ्या तर माझी मुलगी न चुकता देत होती आणि तिने एकही दिवस प्रतिमाला गोळी दिली नाही असं झालेलंच नाही आहे. मग हे असं कसं होऊ शकतं? त्याच वेळेला आता रविराजच्या मनात अनेक विचार येऊ लागतात. कारण आता सध्या प्रिया जे काही खोटं वागत आहे ते सगळं असंच काहीसं तिने केलेलं असेल तर, असे कुठेतरी विचार रविराजच्या मनात येऊन जातात. त्याच वेळेला आता डॉक्टर श्रद्धा ज्या असतात त्यासुद्धा म्हणत असतात की तुम्ही घरात एखादं व्यवस्थित लक्ष ठेवून यांना गोळ्या देत जा. कारण मला असं वाटतंय की यांच्यावर भलताच प्रयोग केला जात आहे. हे जे काही रिपोर्ट्स आले आहेत त्यानुसार मला स्पष्ट जाणवते यांना वेगळ्याच गोळ्या दिल्या आहेत आणि त्यामुळे त्यांची रिकव्हरी थांबलेली आहे. रविराज विचार करतो आणि त्याच वेळेला आता रविराजला हे देखील त्या रिपोर्टमधून आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की वारंवार यांना ज्या काही गोळ्या दिलेल्या आहेत त्या दुधातना दिल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आता रविराज आणि त्याचसोबत प्रतिमा हे दोघंही जण विचार करू लागतात. कारण त्यांना सगळ्या भूतकाळातील गोष्टी आठवू लागतात. जसं रविराजने प्रतिमाला डॉक्टरांकडनं आणलं होतं तेव्हा प्रत्येक वेळेला प्रियाच प्रतिमाला औषधं देण्यासाठी पुढे यायची आणि मीच देणार आहे औषध असं स्पष्ट सांगायची. त्याच वेळेला रविराजला या सगळ्या गोष्टी आठवतात. तेव्हा तो त्या गोष्टींचा विचार करू लागतो. तो म्हणत असतो की नाही, काहीतरी नक्कीच गडबड आहे. प्रतिमाला सुद्धा तो विचारतो, प्रतिमा तुला दर रात्री गोळ्या कोण देत होतं? त्यावर मला प्रियाच गोळ्या देत होती असं देखील प्रतिमा सांगू लागते. त्यामुळे आता डॉक्टरांनी जो काही रिपोर्टनुसार खुलासा केलेला असतो त्यामुळे प्रतिमा आणि रविराज पुरते हादरलेले असतात. डॉक्टर श्रद्धाला प्रश्न विचारत असतात रविराज की आता हे सगळं कसं काय रिकवर होईल? त्यावर डॉक्टर श्रद्धा सांगतात रिकवर व्हायला आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण या मुळाशी कोण आहे ते सुद्धा तुम्ही लक्ष देऊन बघा. कारण आपण जरी आता गोळ्या बदलून दिल्या तरीसुद्धा या गोळ्यांमध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता आहे. पुन्हा काहीतरी वेगळंच होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला यामध्ये विशेष लक्ष द्यावं लागेल. तुम्ही जर स्वतः त्यांना ह्या गोळ्या द्याल ना तर नक्कीच आपल्या वहिनींच्या तब्येतीमध्ये फरक पडेल असं देखील आता डॉक्टर श्रद्धा रविराजांना सांगू लागतात. त्याच वेळेला आता रविराज म्हणत असतो की नाही, यावेळेला प्रतिमाला पूर्ण कोर्सच्या गोळ्या मीच देईन. काही झालं तरीसुद्धा बाकी घरात कोणावरही विश्वास ठेवणार नाही. त्याच वेळेला आता प्रतिमाच्या सुद्धा एक गोष्ट लक्षात आलेलीच असते की आपल्याला एकदा प्रियाने दूध दिलं होतं. त्याच वेळेला रविराज प्रियाला सांगत होते की नको दूध देऊ, परंतु प्रिया खूप फोर्सफुल्ली मला दूध देत होती. आणि त्याच वेळेला मी जेव्हा ते नको आहे दूध सांगितलं होतं तेव्हासुद्धा तिने त्यामध्ये गोळीच मिक्स करून आणलेली असणार आहे. कारण मी नको आहे म्हटलं तरीसुद्धा ती मला जबरदस्ती करत होती. तुम्हीसुद्धा तिला कित्येक वेळेला सांगितलं आहे की मला दूध प्यायची इच्छा नसतानासुद्धा ती जबरदस्ती मला दूध द्यायची. त्याच वेळेला रविराजला सुद्धा प्रतिमाचं हे बोलणं ऐकून लक्षात येतं आणि त्याला जुना प्रसंग आठवतो. त्यामुळे तो म्हणतो की नक्कीच यामागे जर आपली तन्वी असेल ना तर मी तिला सोडणार नाही आहे. त्याच वेळेला प्रतिमा सांगू लागते की तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे, ते म्हणजे नागराज भाऊजींनीसुद्धा आता मला हे दूध द्यायला चालू केलेलं आहे. या ऐकून तर आता इथे रविराजला धक्का बसतो. रविराज म्हणतो की काय, नागराजने दूध दिले? तर आता प्रतिमा म्हणते की हो, त्या दिवशी नागराज भाऊजींनी मला दूध दिलं होतं, मी त्यांना नाही म्हणत होते. सुमन म्हणायला लागली की हे जरा तुमची जास्तच काळजी घेत आहेत बघा, तुमच्यासाठी ह्याने दूध गरम करून आणलं आहे आणि ते दूध मी पियालेसुद्धा होते. म्हणजेच नागराज भाऊजीसुद्धा माझ्यावर तसा प्रयोग करतायत का, असा प्रश्न आता प्रतिमा रविराजसमोर बोलून दाखवते. तर आता रविराज विचार करतात की म्हणजे आधी प्रिया आणि प्रियाचं लग्न झाल्यावर नागराज, पण या दोघांचा नेमका हेतू काय आहे? तुझी मेमरी परत येऊ नये असं त्यांना का वाटतंय? मुख्यतः त्यांना असं वाटायला पाहिजे होतं की पुन्हा एकदा जर तन्वीला तिची आई मिळेल, पण तरीसुद्धा हे असं सगळं का करते ही तन्वी, काहीच कळायला मार्ग लागत नाही आहे. पण यावेळेला मी तुझ्यावर विशेष लक्ष देईन आणि तुझी काळजी घेईन.
असं बोलून आता रविराज आणि त्याचसोबत प्रतिमा आता सुभेदारांच्या घरी जातात. सुभेदारांच्या घरी गेल्यानंतर तिकडे आता कल्पना आणि पूर्णाजी म्हणत असतात की त्या दिवशी ते मॅसेजचं प्रकरण झालं आणि मला असं वाटलं की आता हे सगळं काही काय होऊन बसलेलं आहे. त्याच वेळेला तिथे सायलीसुद्धा असते. तर आता प्रतिमा म्हणत असते की माफ करा पूर्णाजी, पण मी असा मेसेज केला नव्हता. पूर्णाजीसुद्धा म्हणते की हो, माझा तुझ्यावर विश्वास आहे प्रतिमा, तो असं काही करणार नाही, काहीतरी चुकून झालं असेल. त्याच वेळेला आता आम्ही डॉक्टरांकडेच गेलो होतो. डॉक्टरांनी आता विशेषतः आपली काळजी घ्यायला सांगितली आहे प्रतिमाची, असं देखील आता सांगितलं जातं. पण जे काही डॉक्टरांनी गोळ्यांच्या बाबतीत सांगितलेलं असतं ते काही आता रविराज इकडे कोणासमोरही बोलत नाही. कारण रविराजला आता या सगळ्यामागे कोण मुख्य सूत्रधार आहे हे ओळखायचं असतं आणि त्याचं सत्य समोर आणायचं असतं. त्यामुळेच आता ते इथे कोणासमोरही काहीच बोलत नाही. त्यानंतर ते सायलीला म्हणत असतात की सायली, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे प्रतिमाच्या तब्येतीबद्दल. सायली आता रविराजांना म्हणत असते, बोला ना काका, काय झालं आहे. त्यावर डॉक्टरकडे घडलेला सगळा प्रकार रविराज सायलीला सांगू लागतात. त्यावर सायली रविराजांना म्हणत असते की तुम्ही एक काम करा, काही दिवस तुम्ही इथेच सुभेदारांच्या घरी राहा, मी लक्ष ठेवेन प्रतिमा आत्यांवर आणि त्यांच्या गोळ्यांची जबाबदारीसुद्धा मी घेईन. कसं तुमचं काम असतं आणि त्यामुळे तुमचं सगळं काही राहून जातं, पण आता मी विशेषतः त्यांच्याकडे लक्ष ठेवेन. तर इकडे मात्र आता रविराज म्हणत असतात की मला असं वाटतंय की या सगळ्याच्या मागे ना प्रियाचा हात आहे आणि आमच्या घरात असणाऱ्या नाकराचा. हे ऐकून सायलीला तर धक्काच बसतो. सायली म्हणत असते की म्हणजे प्रतिमा त्याच्या गोळ्या बदली केल्या जात आहेत का. रविराज म्हणतात की हो, त्या रिपोर्टनुसार सत्य तर समोर आलेलंच आहे, पण आता प्रतिमाची जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी. तिचा कोर्स हा पूर्ण झाला ना तर तिची मेमरी पुन्हा येऊ शकते. त्यासाठी मला तू या सगळ्यामध्ये मदत करशील का. सायली म्हणत असते की मी प्रतिमा आत्याची स्मृती परत येण्यासाठी काही करू शकते, मी त्यांची योग्य ती काळजी घेईन. तुम्ही एक काम करा, तुम्ही थोडे दिवस इथेच थांबा. असं बोलून सायली प्रतिमा आणि त्याचसोबत रविराजना सुभेदारांच्या घरात ठेवून घेते आणि त्याच वेळेला ती आता म्हणू लागते की तुम्ही सगळ्यात जास्त काळजी जी आहे ती घ्यायला हवी. तर आता सायली ठरवते, काही झालं तरी आता प्रतिमा आत्याची वेळोवेळी काळजी घ्यायला हवी आणि तिला वेळेवर गोळ्या द्यायला हव्या आणि यामागे खरा सूत्रधार कोण आहे हे सुद्धा बघायला हवं. आणि प्रिया तर याच घरात राहते, जर प्रियाच हे सगळं करत असेल तर सत्य समोर येईलच, असाच आता सायली विचार करते. तर आता डायनिंग टेबलवर सगळेजण नाश्ता करायला बसलेली असतात. तर आता सायलीसुद्धा तिथे उभी असते. तर रविराज सायलीकडे या सगळ्याची जबाबदारी मुद्दामून देतात, का तर त्यांना माहिती असतं की प्रिया समोर बसलेली आहे. रविराज सायलीला म्हणतात की हे बघ, ह्या गोळ्या आता आपल्या प्रतिमाच्या आहेत, या वेळेवर तू देत जा. सायली म्हणत असते की हो, मी या गोळ्या वेळेवर देत जाईन, तुम्ही काळजीच करू नका आता, असं देखील ती आता रविराजला म्हणते. रविराजला जेव्हा ती हे सगळं काही म्हणते तेव्हा लक्ष प्रियाचं असतं. प्रिया जी असते ती खूप जास्त आता घाबरलेली असते आणि त्याच वेळेला ती आता सायलीकडे धावत जाते आणि सायलीला म्हणत असते की सायली, त्या गोळ्या आहेत ना त्या मी देणार आहे, कारण ही माझी आई आहे, माझ्या आईची काळजी मी व्यवस्थितपणे घेऊ शकते, असं देखील प्रिया आता सायलीला म्हणते. रविराजला त्यावेळेला कुठेतरी डाऊट येतो, कारण प्रिया ही अशी का करते प्रत्येक वेळेला. त्याच वेळेला सायलीसुद्धा आता या प्रियाचं सत्य बाहेर आणण्यासाठी त्या गोळ्या ज्या आहेत त्या प्रियाला देते. प्रियाला जेव्हा त्या गोळ्या देते ती, तेव्हा प्रिया म्हणत असते की आता तर या गोळ्यासुद्धा मला बदलायला हव्यात, कारण काही झालं तरीसुद्धा या प्रतिमाची मेमरी परत यायला नको, नाहीतर माझासुद्धा बाजार उठेल आणि या नागराजला कायमची जेलची हवा खायला जायला लागेल, असंच आता तिचं म्हणणं असतं. तर आता त्याच वेळेला पुन्हा एकदा प्रिया तोच किस्सा करते, त्या गोळ्या बदली करते आणि त्याच जागी दुसऱ्या गोळ्या देते आणि त्या गोळ्यासुद्धा दुधातना मिक्स करून देत असते. हे सगळं काही तिथे उभं राहून सायली हळूच पाहत असते. तर त्याच वेळेला आता ते दूध घेऊन प्रिया जेव्हा प्रतिमाकडे जाते तेव्हा खरं तर प्रतिमा म्हणत असते की तू आणलं आहेस माझ्यासाठी हे दूध, कारण प्रतिमाला प्रियावर संशय येत असतो. त्याच वेळेला आता सायली रविराजला सांगू लागते की पुन्हा एकदा प्रियाने तेच केलेलं आहे,
म्हणून तर तिने जबरदस्तीने माझ्याकडनं त्या गोळ्या घेतल्या आहेत, पण तिने बहुधा त्या गोळ्या बदली केल्या आहेत, म्हणूनच तिने त्या गोळ्यांचे डोस जे आहेत त्या दुधामध्ये मिक्स केलेत. एक नाही तर तब्बल 4 गोळ्या तिने टाकलेल्या आहेत. म्हणजेच याचा सगळ्याचा किती परिणाम होऊ शकतो हे रविराजांना कळतं. तेव्हा रविराज जोरात आता प्रियाच्या कानाखाली लगवून देतात आणि सगळ्यांसमोर प्रियाचं ते सत्य आणतात आणि म्हणत असतात की ही ती प्रिया आहे की जिला आपल्या आईला अजूनही बरं करायचं नाहीये, आणि इथे ही आपली सायली आहे की ती आपल्या प्रतिमा आत्याला बरं करण्यासाठी किती झटते. हे सगळं आता कल्पना आणि पूर्णाजीला जेव्हा कळतं ना की प्रियाने हे सगळं केलेलं आहे, तेव्हा त्यांना सुद्धा प्रचंड राग येतो. कारण आता पूर्णाजीला माहिती असतं की प्रिया वारंवार खोटं बोलते, पण तिच्या वागण्यातला हा बदल तिच्यासाठी खूप जास्त धक्कादायक असतो. तर आता प्रिया खूप जास्त विनवणी करत असते आणि माझं चुकलंय असं म्हणते, पण मी हे सगळं काही नाही केलेलं असं बोलून अजूनही ती खोटं बोलत असते. पण सायली आता तिला म्हणत असते की मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे की तू काय करत होतीस, त्यामुळे आता खोटं बोलू नकोस. तर आता प्रतिमा सुद्धा प्रियाला जोरात कानाखाली वाजवून देते आणि म्हणत असते की तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.